स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांत हा वर्षाचा पहिला सण मानला गेला जातो. मकर संक्रांतीपासून उत्तरायण चालू होतं, म्हणजे काय तर देवांचा दिवस सुरू होतो. मकर संक्रांत कधी आहे? मकर संक्रांत कशावर आहे? त्यांचं स्वरूप काय आहे? मकर संक्रांतीचा पुण्यकाळ कोणता? या दिवशी कोणते वाण द्यावे? कोणत्या वाण देताना कोणता संकल्प करावा? या दिवशी सर्व पापांचा नाश करण्यासाठी आपल्याला तिळाचं हवन करायचं असतं. ते कसं करावं याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. आपल्या जीवनातील नकारात्मकता घालवण्यासाठी हा वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत असते. मकर संक्रांत ही अत्यंत शुभ मानली गेली जाते. दरवर्षी संक्रांतीबद्दल अशुभ अशा अफवा पसरल्या जातात. काही जे लोक असतात ना, ते वाईट विचार जे सोशल मीडियाच्या मार्फत पसरवतात आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि संक्रांतीला वाईट असं म्हणतो. परंतु तुम्ही कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि सकारात्मक विचार करा आणि मकर संक्रांतीची पूजा करा. त्याने तुमच्या जीवनात नक्कीच चांगलं होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सूर्याची उपासना करायची असते. तर आता पाहूया मकर संक्रांत कधी आहे. तर मकर संक्रांत 14 जानेवारी मंगळवारी आहे मकर संक्रांत. आता मकर संक्रांतीचा पुण्यकाळ कोणता? तर मकर संक्रांत ही सकाळी 8:55 चालू होते आणि दुपारी 4:55 ती संपत आहे. तर या सर्व काळात तुम्ही मकर संक्रांतीची पूजा करू शकता, म्हणजे तुम्ही या पुण्यकाळात ववसायला जाऊ शकता. तर या काळात आपल्याला कोणत्या सेवा किंवा कोणते नियम करायचे आहेत? तर पहिला नियम म्हणजे आंघोळीच्या पाण्यात आपल्याला सकाळी आंघोळ करताना पाण्यामध्ये आपल्याला तीळ टाकून आंघोळ करायची. आपल्या सर्व अंगाला तिळाचं उटणं लावून आपल्याला स्नान करायचं आहे. दुसरं म्हणजे तिळाचं हवन करायचं आहे, तिळाचं तर्पण करायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तिळगुळ, सर्वांना तुम्ही तिळगुळ वाटा. चौथी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. तिळाचं दान सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. त्यामुळे या दिवशी तुम्ही तिळाचं दान अवश्य करा. याने काय होईल, आपल्या जीवनात ज्या काही तुम्ही कळत नकळत ज्या काही चुका झालेल्या असतात, जे काही पाप झालेलं असतं ना, त्याचं सोनं करायची संधी तुम्हाला या मकर संक्रांतीच्या पर्वणीमध्ये असते. त्यामुळं तुम्ही या जास्तीत जास्त प्रयत्न दान करण्याचा करा. नंतर मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात कोणत्या गोष्टी करू नये? तर आता कोणती गोष्ट करायची नाही? तर दात घासायचं नाही. या दिवशी ब्रशने दात घासू नये. नंतर म्हणजे कोणासंगही तुम्ही वाईट बोलू नका. मकर संक्रांत हा सण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला ह्याच्यासाठी साजरा करतात. त्यामुळे तुम्ही या दिवशी कोणालाही वाईट बोलून दुखवू नका. या दिवशी झाडाची वृक्षाची तोड तुम्ही करू नका. गाई म्हशीची धार काढू नका आणि ब्रह्मचर्याचं पालन अवश्य करा. तर आता पाहूया मकर संक्रांतीचं स्वरूप काय आहे. 14 जानेवारी मंगळवारी सकाळी 8:55 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करेल. बालकर्णावर संक्रमण होत असल्याने मकर संक्रांतीचं वाहन हे वाघ आहे. उपवाहन घोडा आहे. संक्रांतीनं पिवळं वस्त्र धारण केले, त्यामुळं संक्रांती दिवशी तुम्ही पिवळे वस्त्र धारण करायचे नाही. कारण संक्रांतीने जे वस्त्र धारण केले ते आपण घालत नसतात, म्हणजे आपण ते परिधान करीत नसतात. त्यामुळं संक्रांती दिवशी तुम्ही पिवळे वस्त्र धारण करू नये. संक्रांतीने हातात गदा घेतला आहे, केशरी रंगाचा टिळा लावला आहे. ती वयाने कुमारिका असल्याने ती एका ठिकाणी शांत बसली आहे. तिच्या हातामध्ये जाईचं फूल आहे. तिचं नक्षत्र नाव मोहदरी आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे. पायस भक्षण करत आहे. तर ही झालं संक्रांतीचं स्वरूप. तर आता आपल्याला या दिवशी सवासणीला कोणती दानं द्यायची किंवा या दिवशी आपल्याला कोणतं दान करायचं आहे? तर या दिवशी आपल्याला गाईला घास द्यायचा आहे, अन्नदान करायचं आहे. तीळ, गोळ, सोनं, वस्त्र, गाय, घोडा या गोष्टी आहेत ना, तुम्हाला यथाशक्ती ज्या कोणत्या गोष्टी यापैकी देता येतील तेवढ्या गोष्टी तुम्ही या दिवशी दान ह्या करायच्या असतात. दान कोणाला करायचं? दान ब्राह्मणाला करायचं, सवासणीला दान करायचे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. या दिवशी आपल्याला सूर्याची उपासना करायची आहे. सूर्यदेवताची
आपल्याला जास्तीत जास्त उपासना का करायची? कारण सूर्य असा दाता आहे जो आपल्या सर्वांना जीवनदान देतो. म्हणजेच काय, सूर्य जर नसेल तर हे जे अन्नदानाची प्रक्रिया आहे ना ती थांबल आणि आपल्याला अन्न मिळणार नाही आणि आपल्याला अन्न न मिळण्यामुळे पृथ्वीही नष्ट होईल. त्यामुळे आपल्याला सूर्याची उपासना करायची आहे. भगवान सूर्याचे स्मरण करून आपल्याला दान द्यायचे आहे. त्याने आपल्या जीवनातील पापाचा नाश होईल आणि आपल्यामध्ये सुख समृद्धी नक्कीच येईल. दान किंवा वाण देताना कोणता संकल्प करायचा ते आज आपण पाहणार आहोत. तर कोणता संकल्प करायचा, कसा करायचा हे प्रत्येक जणाला माहीत आहे. आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. पाणी घेऊन त्याच्यामध्ये फूल, हळदी कुंकू, अक्षदा किंवा तुळशीचं पान जरी टाकलं तरीही चालेल. हे सर्व केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाचं स्मरण करून मंत्र म्हणायचा आहे. मंत्र कुठला? मम आत्मन सकल पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ श्री सवितु प्रीतिद्वारा सकल पापक्षय पूर्वक स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धी धनधान्य समृद्धी दीर्घायु महेश्वर मंगलाभ्युतम सुखसंपदादी कल्पोत्तफल सिद्धर्थे अस्मिन् मकर संक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय दान करिस्व मे, असा मंत्र म्हणायचा आहे. आणि आपल्या हातातील जे पाणी ना आपल्याला ते तामणात सोडून द्यायचे. अशा प्रकारे आपल्याला हा संकल्प झाला. आता संकल्प झाल्यानंतर आपण जे काही दानासाठी किंवा सवासणीला देण्यासाठी जे काही वस्तू आणल्यात त्या वस्तू तुम्ही नंतर दान ह्या करू शकता. तर आता संक्रांतीचा पुण्यकाळात आपल्याला तिळाचं हवन करायचे. या दिवशी तुम्ही हवन नक्कीच करा, कारण हवनाला खूप असं महत्त्व आहे. हवन करताना काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्या घरात आपल्याला पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून बसायचे. नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरापाशी बसून हवनकुंड केलं तरीही चालेल. आता इथं आपल्याला एक हवनकुंड घ्यायचं आहे. हवनकुंड नसेल तर तुम्ही मातीची कुंडी घेऊ शकता. आणि हवन सामान तुम्हाला कुठल्याही पूजा साहित्यामध्ये हवन सामग्री भेटेल तिथून तुम्ही सामग्री आणायची. मग आपल्या दिवानी अग्नी हा प्रज्वलित करायचा आहे. मग आपल्याला इथं हवन करण्यासाठी काळे तीळ आपल्याला घ्यायच्यात. हवन कुंडात आपल्याला काळ्या तिळानेच हवन अग्नी करायचा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता हवन करताना सर्वप्रथम काय करायचं आहे, श्री स्वामी समर्थ स्वाहा. स्वाहा म्हटलं की आपल्याला काळ्या तिळाची इथं आहुती द्यायची. तर श्री स्वामी समर्थ नम स्वाहा हा मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. ओम ह्रीं सूर्याय नम स्वाहा हा 21 वेळा मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नम स्वाहा. स्वाहा म्हटलं की आपल्याला अग्निकुंडामध्ये काळ्या तिळाचं हवन करायचं आहे. हा मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. नंतर आहे नवग्रह स्तोत्र. हे पहा, हे आहे नवग्रह स्तोत्र. हे आपल्याला दिंडोरी प्रणित सेवा मार्गात तुम्ही जर असाल तर तुम्हाला हे मिळून जाईल. आणि तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलला सर्च मारून हे तुम्ही घेऊ शकता. आता इथं आपल्याला बघा ना, जपा कुसुम संकाश काश्यपेय महाद्युतीम, हे पुढे जी उभी रेषा आहे ना त्या रेषेला आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. अग्निकुंडात आपल्याला काळं तीळ हे अर्पण करायचं आहे, हे लक्षात ठेवा. शेवटीपर्यंत आपल्याला हे आदित्याती नवग्रह संपूर्ण इथंपर्यंत आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. आता आपला स्वाहाकार हा संपूर्ण झाला म्हणजे आपल्याला काळं तीळ जे अर्पण करायचं आहे ना अग्निकुंड हवन ते आपलं आता संपूर्ण झालं. नंतर काय करायचं आहे आपल्याला या दिवशी नवग्रहाची सेवा तर झालीच, शिवाय आता हे सर्व झालं तर आपला अग्निकुंड आहे ना हे ते आपल्याला मनाने शांत होऊन द्यायचं आहे. त्याला तुम्ही विझवायचं नाही, तो आपोआप अग्निकुंडातील अग्नी हा शांत झाला पाहिजे. नंतर ह्याची रक्षा आहे ना ते आपण सर्व घरात तुम्ही पसरून द्या. रक्षा जर सर्व घरात पसरली तर वास्तुबाधा तुमच्या ह्याच्यात झाली असेल तर ती दूर होईल. त्यामुळे तुम्ही रक्षा इतरत्र टाकून न देता आपल्या घरात सर्वत्र ती टाकून ठेवा. नंतर सांगायचं झालं तर काय, संक्रांतीच्या पुण्यकाळात तुम्ही होम हवन म्हणजे तीळ हवन नक्कीच करा. याने आपल्या घरात शांतता नांदेल. घरात जे नकारात्मक आहे ना ती हवन केल्याने दूर होईल. घर सुखानं समृद्धीनं नांदेल. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि सकाळी 8:55 ते संध्याकाळी 4:55 पर्यंत तुम्ही तीळ हवन कधीही करू शकता. असं नाही की तुम्ही दुपारी केलं किंवा संध्याकाळी केलं, काही हरकत नाही. तुम्ही या पुण्यकाळात ज्यावेळेस जमन ना त्यावेळेस तुम्ही
तीळ हवन नक्कीच करा। तर तसेच आणि कोणते सेवा करायची, तर संक्रांतीच्या पुण्यकाळात आपल्याला भगवान सूर्याची सेवा करायची असते। आदित्य स्रोत या दिवशी म्हणा, भगवान विष्णूची सेवा करा। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त तुम्ही मंत्रपठण करा। व्यंकटेश स्तोत्र म्हणा। तसेच या दिवशी तुम्ही सत्यनारायणाची पूजा केली तरी काही हरकत नाही। तर या सेवायनं तुम्ही मकर संक्रांत दिवशी नक्कीच करा, कारण कुठलाही सण एकदाच येत असतो, त्यामुळे त्या सणाला खूप असं महत्त्व असतं आणि त्या ज्या काही आपण सेवा करतात त्या नक्कीच फलदायी ठरत असतात। त्यामुळे तुम्ही या काळात नक्कीच सेवा करा। तुम्हाला जर जमेल तर तुम्ही नदीच्या ठिकाणी तीर्थस्नान केलं तरीही खूप असं महत्त्व आहे या दिवशी, म्हणून तुम्ही जास्तीत जास्त सेवा नक्कीच करा। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।